रेषा व छेदिका. तासिका क्रमांक 1. आजच्या तासिकेमध्ये आपण जे प्रकरणाचं नाव आहे त्याच्या व्याख्या आधी पाहूया, संकल्पना स्पष्ट करूया. त्यातली पहिली समांतर रेषा. आता काही आकृत्यांचं निरीक्षण करूया आपण. याच्यामध्ये दोन रेषा दाखवूया आपण. समांतर रेषा ही व्याख्या आपण पाहतोय. दुसऱ्या आकृतीत बघूया. तिसरी अजून एक आकृती पाहूया. आकृती 1, आकृती 2 आणि ही आकृती 3चं निरीक्षण केलं तर आकृती 3 मधल्या रेषा या समांतर आहेत, मात्र आकृती 1 मधल्या रेषा समांतर नाहीत. आकृती 2 मधल्या पण रेषा समांतर नाहीत. मग नाहीत आणि आहेत याची जर आपण तुलना केली तर आकृती 1 मध्ये जर आपण पाहिलं तर आता हा जो चौकोनी आपण सपाट पृष्ठभाग दाखवलाय तर ते प्रतल आहे. बिंदू रेषा आणि प्रतल मधला मूलभूत संकल्पनामधला की हा अमर्यादित भाग आहे, सपाट पृष्ठभाग आहे, पण ही दाखवण्याची पद्धत आहे. तर इथं पहिली आकृती आणि आहे आणि नाहीचं आपण जर निरीक्षण केलं तर इथं आपण पाहिलं तर ह्या ज्या रेषा आहेत त्या ही एका प्रतलात आहे आणि ही दुसऱ्या प्रतलामध्ये आहे. मात्र इथं जर तिसऱ्या आकृतीमध्ये पाहिलं तर आपण दोन्हीही रेषा एकाच प्रतलात आहेत आणि म्हणून रेषा समांतर असण्यासाठी त्या कशा असल्या पाहिजेत? एकाच प्रतलात. पहिला मुद्दा, एकाच प्रतलात. बघा, ज्या रेषा समांतर नाहीत त्या भिन्न प्रतलात दिसत आहेत, तर ज्या समांतर आहेत त्या एकाच प्रतलात आहेत. म्हणजे पहिला अट काय असणार आहे? रेषा समांतर असण्यासाठी एकाच प्रतलात. आता दुसरी आकृती आणि तिसऱ्या आकृतीचं आपण निरीक्षण केलं तर दोन्हीही आकृतीमध्ये एकाच प्रतलातील रेषा आहेत. ह्याही रेषा एकाच प्रतलात आहेत आणि ह्या सुद्धा रेषा एका प्रतलात आहेत. मात्र इथं दुसऱ्या आकृतीमध्ये रेषा परस्परांना छेदत आहेत तर इथं छेदत नाहीत. म्हणजे फक्त एकाच प्रतलात रेषा असून चालणार नाही, तर त्या परस्परांना न छेदणाऱ्या असल्या पाहिजेत. या दोन्हींचं एकत्रीकरण केलं तर आपल्याला काय सांगता येईल? तर एकाच प्रतलात असणाऱ्या पण परस्परांना न छेदणाऱ्या दोन रेषांना समांतर रेषा म्हणतात. म्हणजे दोन घेतल्यात आपण, याच्यापेक्षा जादा जरी घेतल्या तरी समजा 3 रेषा असतील तरी त्या परस्परांना समांतर, कधी एकाच प्रतलात आहेत आणि परस्परांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. त्याच्यानंतर छेदिका. तुम्हाला अशी व्याख्या लिहिता आली पाहिजे. एकाच प्रतलात असणाऱ्या व परस्परांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. दुसरी संकल्पना आपण पाहणार आहे छेदिका. आता आपण दरवेळेस रेषा काढताना प्रतल काढतोच असं नाही. आता हे सुद्धा
समजा फळं आहे ते सुद्धा एक सपाट पृष्ठभाग, याला सामावणारा असा सपाट पृष्ठभाग अमर्यादित असू शकतो. हे सुद्धा एक मग प्रतल झालं. मग दरवेळेस रेषा समांतर असणाऱ्या काढताना प्रतलातच काढाव्यात असं नाही, म्हणजे प्रतलामध्येच काढतो. फळा हे प्रतलच आहे, प्रतलाचा भाग आहे. मग आता छेदिका या व्याख्या पाहताना सुद्धा काही आकृत्यांचं आपण निरीक्षण करूया. तिसरी आकृती. रेषांना नावं देताना 2 अक्षरांनी नावं देतात. ते कॅपिटल लेटरमध्ये किंवा स्मॉल लेटरमध्ये एका अक्षराने नाव दिलं तरी चालतं. रेषा म्हटलं की आपण दोन्ही बाजूला, रेषा अमर्यादित असते त्यामुळे दोन्ही बाजूला बाण दाखवण्याची पद्धत आहे. बघा, समजा एक्स वाय आणि ही तिसरी रेषा झेड, परत ए बी सी, नावं देऊया रेषांना पी क्यू आणि आर. आता तिन्ही आकृत्यांचं निरीक्षण करूया आणि मग बघा, आकृती 1, आकृती 2 आणि आकृती 3. तर आकृती 2 मध्ये छेदिका, आता 2 रेषांची छेदिका असा आपण विचार करूया. मग त्याचंच आपण जनरलायझेशन करू शकतो, 2 पेक्षा जास्त रेषांची छेदिका कशी असू शकेल. मग आकृती 1 मधील छेदिका आहे एक्स आणि रेषा वाय ची झेड ही छेदिका आहे. आकृती 2 मध्ये सुद्धा निरीक्षण करा व्यवस्थित. आकृती 2 मध्ये सुद्धा ए आणि बी ची सी ही रेषा छेदिका आहे. तर आकृती 3 मध्ये पी आणि क्यू ची रेषा आर ही छेदिका नाही. मग आहे आणि नाही मध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर इथं तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीवरून हे क्लिअर होईल की छेदिका असण्यासाठी इतर रेषा समांतर दिसत आहेत एक्स आणि वाय, पण इथं समांतर दिसत नाही. मात्र तरी सुद्धा सी ही छेदिका आहे. म्हणजेच रेषा छेदिकेची व्याख्या करताना छेदिका असण्यासाठी ज्यांची ती छेदिका आहे त्या रेषा समांतरच असाव्यात असं नाही. मग कोणाची छेदिका असू शकते. मग आता इतर रेषा समांतर नसताना सुद्धा छेदिका आहे, मात्र इथं समांतर रेषा नाहीत तरी सुद्धा, म्हणजे समांतर छेदिका असण्यासाठी रेषा समांतरच असाव्यात असं नाही असं म्हणतोय आपण दुसऱ्या आकृतीमध्ये. मग इथंही रेषा समांतर नाहीत, मात्र दोन्हींमध्ये फरक आहे आणि 3 मधली जी आर रेषा ही छेदिका नाही. मग छेदिका नाही आणि आहेंचं निरीक्षण करण्यासाठी थोडंसं आपण छेदनबिंदू बघूया की एक्स आणि वाय यांना तिसरी रेषा जी झेड आहे ती इथं समजा 1 आणि हा दुसरा बिंदू याच्यामध्ये छेदते. समजा नाव देऊया बिंदू 1, 2 किंवा एक्स वाय झेड यू व्ही म्हणा, यू व्ही, किंवा इथं यस टी म्हणूया. हा बिंदू यस, हा बिंदू टी म्हणूया. इथं बिंदूला नाव देऊया यम बिंदू नाव देऊया. आता इथे जर निरीक्षण केलं तर 2 रेषांना ही तिसरी रेषा छेदनबिंदू जे आहे ते छेदनबिंदू किती आहेत 2. इथं 2 रेषा आहेत त्यांना तिसरी रेषा छेदती 2 भिन्न बिंदू. इथं 2 रेषा आहेत आणि तिसरी रेषा छेदते ते 2 भिन्न बिंदू. मात्र इथं 2 रेषा आहेत आणि तिसरी रेषा जी छेदते ती किती बिंदू छेदते एका. म्हणजेच 2 रेषांची तिसरी रेषा छेदिका असण्यासाठी 2 भिन्न बिंदू छेदणारे असले पाहिजे. म्हणजे अगदी तिसरी एखाद्या आकृतीचं निरीक्षण करूया आपण. बघा, 3 रेषा ह्या विचारात घेतल्या मी की त्यातली, म्हणजे जसं 2 रेषांची छेदिका आपण विचारात घेतोय तसं मी इथं 3 रेषा समजा विचारात घेतल्या. त्यांची ही एक रेषा काढूया. त्या रेषेला नाव न देता आपण ही एक रेषा आणि ही दुसरी रेषा. समजा ही यल रेषा आहे आणि ही यम आहे. रेषा ए बी सी म्हणूया दुसरी आकृती.
तर या ठिकाणी मात्र यल ही छेदिका असणार आहे. 3 रेषांची ही चौथी रेषा छेदिका आहे. कारण तुम्ही निरीक्षण केलं तर छेदनबिंदू किती आहेत? 3 रेषांना 3 भिन्न छेदणारे. आणि इथं जर यम रेषेचं निरीक्षण केलं तर छेदनबिंदू आहेत फक्त 2. म्हणजे 3 रेषा असतील तर 3 भिन्न छेदणारे, 2 रेषा असतील तर 2 भिन्न छेदणारे. आणि म्हणून इथं यल ही छेदिका आहे पण यम ही छेदिका नाही. आणि म्हणून छेदिकेची व्याख्या आपल्याला कशी करता येईल? 2 रेषांना. मग आता हे आधी असू द्यात की इथं सुद्धा बघा ह्या ए आणि सी समांतर दिसते पण बी रेषा जी काढलेली आहे ए आणि बी ह्या समांतर नाहीत, परस्परांना छेदणाऱ्या आहेत. म्हणजे छेदिकेसाठी रेषा समांतरच असाव्यात असं नाही. असतील तर काय आहे किंवा त्यांचे गुणधर्म कसे आहेत ते 9वीमध्ये आपण पाहणार आहे. मग आता आपल्याला फक्त काय लक्षात घ्यायचं आहे? छेदिका. मग 2 रेषांची तिसरी रेषा छेदिका कधी असेल? तर 2 रेषांना जेव्हा तिसरी रेषा 2 भिन्न बिंदूत, हे महत्त्वाचं अगदी, 2 रेषांना जेव्हा तिसरी रेषा 2 भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या तिसऱ्या रेषेला त्या 2 रेषांची छेदिका असे म्हणतात. आणि मग या छेदिका संकल्पनेचा विचार करून आता इथं जरी तुम्ही निरीक्षण केलं की इथं छेदिका आहे, या 2 रेषा समांतर नाहीत ए आणि बी, ही छेदिका आहे. मग या छेदनामुळं किंवा अगदी 2च रेषा तुम्ही जरी घेतल्या तरी आपल्याला माहिती आहे काही कोन तयार होत आहेत. रेषा म्हणजे 2 रेषा जर तुम्ही घेतल्या तर हा कोन तयार होतोय, हा कोण होतोय हा. तसं इथं सुद्धा 2 रेषांना ही तिसरी रेषा छेदली की आपल्याला इथं काही कोन दिसत आहेत. इथं सुद्धा कोन दिसत आहेत. मग त्या कोनांच्या काही आपण जोड्या ठरवलेल्या आहेत आणि त्यातलाच पुढचा भाग छेदिकेमुळे होणारे कोन. तिसरा मुद्दा, छेदिकेमुळे होणारे कोन. आकृतीचा विचार करूया. दोन रेषा आहेत त्यांची ही छेदिका घेतली आपण. आता छेदिका म्हणजे माहिती आपल्याला 2 रेषांना 2 भिन्न बिंदूत छेदणारी. दोन रेषांना 2 भिन्न बिंदूत छेदणारी रेषा म्हणजे छेदिका म्हणूया. मुद्दाम मी समांतर रेषा घेतलेल्या नाहीत की ते क्लिअर होण्यासाठी की छेदिका असण्यासाठी रेषा समांतरच असाव्यात असं नाही, फक्त भिन्न बिंदूत छेदणारे असली पाहिजे. समजा रेषा यल, रेषा यम आणि त्यांची एन ही छेदिका आहे. मग या छेदिकेमुळं किती कोन तयार झालेले आहेत? एकूण कोन जर आपण मोजले तर बघा 1 2 3 4 5 6 7 8. 2 रेषा परस्परांना छेदल्यामुळे 4 कोन तयार होतात. मग इथं 4 आणि 4 8 कोन एकूण तयार झालेले आहेत. मग यातले 8 मधले काही ठराविक पद्धतीनं आपण विचार करणार आहोत. त्यांना नावं देऊया बघा. समजा कोन ए बी सी डी ई एफ जी एच. म्हणजे इथंच ए नाव द्यावं, इकडून सुरुवात केली तरी सुद्धा चालते. मग यातल्या काही कोनांच्या जोड्या आपण शोधणार आहे. त्याच्यामध्ये समजा आधी लिहूया जोड्या. कोन ए व कोन ई. दुसरी जोडी कोन बी व कोन एफ. तिसरी जोडी कोन डी व कोन एच, कोन एफ. चौथी जोडी कोन सी व कोन जी. तर या कोनांच्या ज्या जोड्या मी लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये काहीतरी सारखे गुणधर्म दिसत आहेत. कोणते दिसत आहेत? आता समजा कोन ए व कोन ईचं निरीक्षण केलं बघा. कोन ए
असा आहे आणि कोण ई इथं आहे. थोडं सेपरेट काढून बघूया. आता यांची जी ही एक बाजू आहे कोणांची ती या दिशेने, कोण एचा विचार केला तर या बाजूला एक बाजू आहे आणि इकडे एक आहे. कोण ईचा विचार केला तर इकडे एक बाजू आहे आणि इकडे एक बाजू आहे. मग इथं काय आपल्याला गुणधर्म दिसतोय तर या दोन कोणांमध्ये छेदिकेवरची भुजा आहे. ही पण बघा, ईची एक भुजा छेदिकेवर आहे, एची पण एक भुजा छेदिकेवर आहे आणि यांच्या दिशेचा विचार केला तर एकाच दिशेला आहे. म्हणजे या कोणांची एक भुजा जी छेदिकेवरची भुजा आहे ती एकाच दिशेला आहे आणि छेदिकेवर नसलेली जी दुसरी भुजा आहे ती छेदिकेच्या एकाच अंगाला आहे. म्हणजे बघा, छेदिकेवर असणारी भुजा एकच दिशा दर्शवते. छेदिकेवरील भुजा एकाच दिशेला आणि छेदिकेवर नसलेली भुजा छेदिकेच्या एकाच अंगाला. आपण छेदिकेमुळे होणारे कोण विचारात घेतोय, त्यामुळं छेदिकेचा विचार करतोय, छेदिकेच्या एकाच अंगास. आणि असा गुणधर्म असणारे जे कोणांच्या या जोड्या आहेत त्यांना म्हणतो आपण संगत कोण. या कोणांना काय म्हणतोय, संगत कोण. आणि मग दोन रेषांना छेदिकेने छेदल्यामुळं होणाऱ्या संगत कोणांच्या किती जोड्या आहेत तर 4. की याच्यामध्ये सारखे गुणधर्म दिसत आहेत की छेदिकेवर असणारी भुजा एकाच दिशेला आणि छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच अंगास. आता अशाच अजून जोड्या आपण शोधूया सारखेच गुणधर्म असणारे. बघा, पहिली जोडी कोण बी व कोण ई. दुसरी जोडी कोण सी व कोण जी. आता यांचं जर निरीक्षण केलं तुम्ही तर इथं बघा, कोण बी आणि कोण समजा ईचा विचार करूया. आता कोण बीचा विचार केला तर ते कोण कसे असतील बघा, बी आणि ईचा विचार करतोय. ही छेदिका आहे, हा ई आहे, हा बी आणि हा ईचा विचार करतोय आपण. आता बीच्या भुजांचा विचार केला तर बी हा कोण असा आहे, त्याची इकडं भुजा म्हणजे किरणाची दिशा या बाजूला असणार आहे आणि ईची जी ही भुजा आहे छेदिकेवरची ती या दिशेनं असणार आहे, या दिशेनं इकडं दाखवते वन. आणि उरलेल्या एकाच अंगाला आहेत. म्हणजे इथं काय होतं संगत कोणामध्ये तर एकाच दिशेला छेदिकेवरची भुजा होती. मात्र इथं काय आहे, छेदिकेवरची भुजा याचं इकडं दिशा आहे तर या कोणाची इकडं दिशा आहे. म्हणजे छेदिकेवरची भुजा जी आहे ते विरुद्ध दिशेला. बघा, छेदिकेवरची भुजा विरुद्ध दिशेला, इथं एका दिशेला होतं तसं विरुद्ध दिशेला. आपल्याला ह्या व्याख्या संकल्पना कळल्या पाहिजेत आणि कोण ओळखता आले पाहिजेत. विरुद्ध दिशेला आणि छेदिकेवरच्या ज्या भुजा आहेत, छेदिकेवर नसलेल्या भुजा आहेत त्या कशा आहेत तर एकाच अंगाला, एकाच अंगास. आणि अशा प्रकारच्या कोणांना आपण आंतरयुत्क्रम कोण असे म्हणतात. आंतरकोण. आंतरकोण. आणि आंतरकोणांच्या किती जोड्या आहेत तिथं मग 2. बघा, आंतरकोणांच्या जोड्या किती आहेत 2. संगत कोणांच्या जोड्या किती होत आहेत 4. म्हणजे 2 रेषांना छेदिकेने छेदल्यामुळं संगत कोणांच्या 4 जोड्या असतात आणि आंतरकोणांच्या 2. आता अजून काही प्रकार म्हणजे वेगळ्या प्रकारचे जोड्या आपण लक्षात घेऊया. बघा, कोण जोड्या लिहूया. कोण बी व कोण एच. नंतर कोण सी व कोण ई. आता आधी एवढ्याच 2 जोड्यांचा विचार करूया. कोण बी आणि कोण एचचा विचार करूया. कोण बी ही छेदिका आपण विचारात घेतली तर इथं कोण बी असा आहे आणि कोण एच इथं आहे. आता या कोण एचच्या दिशांचा छेदिकेवरच्या भुजांचा विचार केला तर बीची या बाजूला दिशा आहे तर एचची कशी आहे या बाजूला आहे, एच कोणाची छेदिकेवरची.
आणि छेदिकेवर नसलेल्या भुजा मात्र कशा आहेत? विरुद्ध अंगास. बघा, छेदिकेवर असणारी भुजा इथं एकाच दिशेला होती, इथं विरुद्ध दिशेला. तसं इथं सुद्धा काय आहे? विरुद्ध दिशेला. छेदिकेवरची भुजा विरुद्ध दिशेला आणि छेदिकेवर नसलेल्या भुजा इथं एकाच अंगाला होत्या बघा, या कोणांच्या? संगत कोणांच्या किंवा आंतरकोणांच्या. मात्र इथं जे तिसरा प्रकार आपण पाहतोय त्याच्यावर छेदिकेवर नसलेल्या भुजा मात्र याची इकडं आहे ना याची इकडं आहे. म्हणजे कशा आहे? तर विरुद्ध अंगाला. छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या विरुद्ध अंगास असतात. आणि अशा प्रकारच्या कोनांना व्युत्क्रम कोन म्हणतो आपण. व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन. आता इथं सुद्धा व्युत्क्रम कोनामध्ये दोन प्रकार आहेत, आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन बघा, हा आणि हा, हा आणि हा. तसं बाह्य व्युत्क्रम हे आंतरव्युत्क्रम कोन झाले रेषेच्या आतल्या बाजूला. आणि आता बाह्य व्युत्क्रम कोन असेच गुणधर्म असणारे कुठले असतील बघा? कोन बघा, हे आंतरव्युत्क्रम कोन. तसे बाह्य व्युत्क्रम कोन, कोन ए व कोन जी, कोन डी व कोन एफ, याला म्हणायचं बाह्य व्युत्क्रम कोन. म्हणजे संगत कोनांच्या 4 जोड्या, आंतरकोनांच्या 2 जोड्या आणि बाह्य व्युत्क्रम कोनांच्या 2 जोड्या आणि आंतरव्युत्क्रम कोनांच्या 2 जोड्या. म्हणजे व्युत्क्रम कोनांच्या सुद्धा आपण किती जोड्या हे करतोय? 4 जोड्या करतोय. आणि अशा प्रकारे रेषाने रेषेला छेदलेल्या छेदिकेमुळे तयार झालेल्या कोनांचा आपण विचार करतोय. आता ए आणि जीचा सुद्धा बघा, इथं जसं आपण विचार केला होता की एक भुजा विरुद्ध अंगाला आहे आणि छेदिकेवरची भुजा मात्र विरुद्ध दिशेला आहे बी आणि एचचा विचार करताना, तसं ए आणि जीचा विचार करताना सुद्धा बघा तोच गुणधर्म लागू झाला पाहिजे की एक भुजा विरुद्ध अंगाला इकडे एक असणार आहे. जी ए आणि जीचा विचार करतोय आपण. एक भुजा बघा छेदिकेच्या ज्या छेदिकेवरच्या भुजांचा विचार करूया. छेदिकेवरच्या भुजा ज्या आहेत त्या कशा असणार आहे? तर विरुद्ध दिशेला. बघा, एची या दिशेला तर जीची या दिशेला असणार आहे, विरुद्ध दिशेला. आणि छेदिकेवर नसलेल्या भुजा विरुद्ध अंगाला. म्हणजे दोन्ही छेदिकेवर असणारी भुजा विरुद्ध दिशेला नाही, नसलेली भुजा कशी आहे? छेदिकेवर विरुद्ध अंगास. म्हणजे हे यांना म्हणायचं आंतरव्युत्क्रम कोन. हे झाले आंतरव्युत्क्रम कोन आणि हे झाले बाह्य व्युत्क्रम कोन. आपल्याला फक्त आकृतीवरून कोन ओळखता आले पाहिजेत. छेदिकेच्या बघा संगत कोन ए व ई, परत बी व एच, डी व एच आणि सी व जी. परत आंतरकोन, आंतरकोनांच्या 2च जोड्या आहेत बी आणि ई, सी आणि एच. आणि व्युत्क्रम कोन मात्र बाह्य व्युत्क्रम कोन आणि आंतरव्युत्क्रम कोन. त्यातले आंतरव्युत्क्रम कोन बी व एच, सी व ई आणि बाह्य व्युत्क्रम कोन ए आणि जी, डी आणि एफ. आणि या संकल्पनेचा उपयोग करून आपण सराव संच 2.1 सोडूया. सराव संच 2.1 त्यातलं पहिलं उदाहरण आकृती काढूया, म्हणजे लक्षात येईल आपल्या. कोण दिलेले आहे? पी क्यू आर एस हे कोण म्हणजे. नंतर डब्ल्यू एक्स वाय आणि हा झेड. आणि त्याच्यानंतर आपल्याला संगत कोनांच्या जोड्या गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत. बघूया. संगत कोन, कोन संगत कोनांच्या जोड्या म्हटलंय.
पहिली कोन पी व कोन आपल्याला गाळलेली जागा ती भरायची, दुसरी कोन क्यू व कोन पुढं घ्यायचे आपल्याला, तिसरं कोन आर व कोन काय असेल तो, आणि चौथी जोडी कोन यस व कोन दिलेले. आता परत पुढच्या गाळलेली जागा पण आता लिहूया आपण. आंतरयुत्क्रम कोनांच्या जोड्या, आंतरयुत्क्रम कोनांच्या जोड्या. पाचवा आकडा म्हणजे गाळलेली जागा कोन यस व कोन पुढे लिहायचे आपल्याला, आणि सहावी गाळलेली जागा कोन डब्ल्यू व कोन आहे ते. आता बघा पहिली गाळा बघूया. आता संगत कोनांच्या जोड्या, कोन पी व कोन काय येणार आहे डब्ल्यू, नंतर कोन क्यू त्या आकृतीनुसार, आकृतीत कशी नावं दिलेत ते फक्त आपल्याला ओळखता आले पाहिजेत, नावं वेगवेगळी असू शकतात. कोन क्यू व कोन एक्स, नंतर कोन आर त्याची संगत जोडी काय येणार आहे कोन वाय, कोन यस व कोन झेड. आता आंतरयुत्क्रम कोनांच्या जोड्या, कोन यस व कोन बघा काय येणार आहे एक्स, हे आंतरकोन झाले, पण हे आंतरयुत्क्रम कोन, कोन डब्ल्यू व कोन आर. तर अशा प्रकारे दिलेल्या संकल्पनेवर आपल्याला गाळलेल्या जागा भरता आल्या पाहिजेत. आता दुसरा प्रश्न एक आहे अजून. दुसऱ्या प्रश्नाची आकृती अशी दिलेली आहे बघा. ही आकृती आहे आणि आपल्याला काय म्हटले आंतरयुत्क्रम कोन, संगत कोन आणि आंतरकोनांच्या जोड्या लिहायच्या. पहिल्या आंतरयुत्क्रम कोन, आंतरयुत्क्रम कोनांच्या दोन जोड्या आहेत, बाह्य उत्क्रम कोन असतील तर दोन जोड्या आहेत. परत दुसऱ्या संगत कोन, आणि तिसरं आंतरकोन. आंतरकोनांच्या सुद्धा तीन जोड्या आहेत, सॉरी दोन जोड्या आहेत. म्हणजे हे फिक्सच आहे की दोन रेषांना छेदिकेने चितल्यावर चार जोड्या संगत कोनांच्या असतात, आंतरयुत्क्रम कोनांच्या दोन असतात, बाह्ययुत्क्रम कोनांच्या दोन असतात. पण आपल्याला इथं आंतरयुत्क्रम कोन विचारले आणि आंतरकोनांच्या पण फक्त दोन जोड्या असतात. आता आंतरयुत्क्रम कोन म्हटले की दोन जोड्या माहितीत आपल्याला, आधीच लिहूया. एक दोन, संगत कोनांच्या चार आणि आंतरकोनांच्या पण दोन जोड्या आहेत, एक आणि दोन. आता बघा हीच आकृती, ह्या दोन रेषा आहेत आणि ही छेदिका आहे. तुम्हाला अगदी आपल्याला समजावं व्यवस्थित म्हणून अशी सुद्धा आपण करू शकतो. हे दोन रेषा आणि त्यांची ही छेदिका. मग आंतरयुत्क्रम कोन म्हटल्यानंतर काय येणार आहे कोन बी व कोन एच. म्हणजे अशी आकृती दिली असली तर ह्या दोन रेषा आणि ही छेदिका आहे. मग छेदिकेचे आंतरयुत्क्रम कोन म्हणजे हे येणार बी आणि एच. अशी जरी फिरवली आकृती तरी आपल्या लक्षात येईल. नंतर कोन सी व कोन ई. आता संगत कोन, संगत कोन कोन ए व कोन ई. त्या आकृतीनुसार कोणांची नावं बदलतात. कोन बी, आता इथे सुद्धा हे पहिलं लिहिलं आणि हे दुसरं लिहिलं तरी अर्थ तोच आहे. कोन बी व कोन एफ. तिसरी जोडी कोन डी व कोन एच. चौथी जोडी कोन सी व कोन जी. म्हणजे इथं पहिली ही जरी पहिल्यांदा लिहिली दुसऱ्यांदा मागं पुढं क्रम झाला तरी चालतो. आता आंतरकोन कोन बी व कोन ई. आणि दुसरी जोडी कोन सी व कोन एच. तर बघा अशा प्रकारे आजच्या तासिकेमध्ये आपण समांतर रेषा, छेदिका आणि समांतर रेषा आणि छेदिका यांच्यामुळं तयार होणारे कोन, त्याच्यामध्ये संगत कोन, आंतरयुत्क्रम कोन, बाह्ययुत्क्रम कोन,
परत आंतरकोन यांचा अभ्यास केला आणि त्याच्यावर आधारित सराव संच 2.1 सोडवला. तर परत तुम्ही सराव संच 2.1 सोडवायचा आहे. धन्यवाद.